धर्म हे या अधर्म ह्या महाकालीच्या टीजरमध्ये हा प्रश्न विचारतानाचा अक्षय खन्नाचा आवाज कानावर पडतो आणि या कमबॅक किंगची डायलॉग डिलिव्हरी चर्चेत येते. खर्जातला आवाज आणि ती शांत पोज घेऊन बोलण्याची पद्धत, आणि मग स्क्रीनवर दिसतात दैत्य गुरु शुक्राचार्य. अक्षय खन्ना पहिल्या लुकमध्येच हवा करून जातो. केस, दाढी, भस्म, गंध आणि ॲग्रेशन सगळं काही ऑन पॉईंट. पण महाकालीच्या टीजरमध्ये आणखी एक व्यक्ती दिसते. तर हेच कॅरेक्टर हनुमान पिक्चरमध्ये विभीषणाच्या भूमिकेत आहे आणि महाकाली पिक्चर हनुमान युनिव्हर्सचा भाग आहे. पण शुक्राचार्याच्या विभीषणाची आणि पर्यायाने रावणाशी काय कनेक्शन आहे? मुळात ऋषींचा मुलगा असुरांचा गुरु कसा झाला आणि बळी, रावण अशा असुर राजांशी काय कनेक्शन लागलं? गोष्ट पुराणातली आहे, पण मोठ्या स्क्रीनवर येण्याआधी गोष्ट आहे काय हे समजून घ्यायला हवं. म्हणजे पीक डिटेलिंग लक्षात येईल. नमस्कार, मी अक्षय. तुम्ही पाहताय अक्षय बांदल चॅनल. भारतीय पुराणांनुसार सप्तर्षींपैकी एक असलेल्या भृगर ऋषींचा पुत्र उष्णा पुढे जाऊन शुक्राचार्य बनले. अंगिरस ऋषींचा शिष्य अंगिरस ऋषींकडे शिक्षण घेत असताना शुक्राचार्यांचा एक सहकारी होता, बृहस्पती. दोघंही एकत्र शिकले, वेगवेगळ्या विद्या अंगीकारल्या, पण या दोघांमध्ये स्पर्धा होती. त्यातही बृहस्पती हे अंगिरस ऋषींचे पुत्र. त्यामुळे आपल्या पुत्राला आपले गुरु चुकतं माप देतात, आपल्यावर अन्याय होतो, ही भावना शुक्राचार्यांच्या मनात तयार होत गेली. आणि तिथेच संघर्षाची ठिणगी पडली, जिचा भडका उडला देवांचं गुरुपद कोणाला जाणार यावरून. बृहस्पती आणि शुक्राचार्य या दोघांनीही देवांचं गुरुपद हवं होतं, पण बृहस्पती आणि इंद्र हे मित्र असल्यानं ते पद बृहस्पतींना मिळालं आणि दोघांमधला संघर्ष आणखी वाढला. आता रामायणाच्या बालकांडातल्या कथेनुसार शुक्राचार्यांची आई काव्यामाता ही असुर कुळातली. तिने इंद्राला अचल केलं, तेव्हा इंशूंनी काव्या मातेचा वध केला. भृगूंनी तिला पुन्हा जिवंत केलं. पण शुक्राचार्यांच्या मनात देवांबद्दल कळे तयार झाले. त्या समुद्र मंथनानंतर असुरांना अमृत न मिळणं, इंद्रपद न मिळणं, त्यांच्याकडे बृहस्पतीसारखा गुरु असणं, या सगळ्यातून शुक्राचार्यांच्या मनात अशी भावना तयार झाली की असुरांकडे चांगला गुरु असायला हवा, आणि त्यातूनच ते दैत्यगुरु शुक्राचार्य बनले, असा उल्लेख पुराणात आहे. आता हे पुराणातले उल्लेख पिक्चरमध्ये कसे जोडले गेलेत, असुरांवर अन्याय कसा होतोय याबद्दल अक्षय खन्नाचे काही डायलॉग आहेत. आणि त्यात भर म्हणजे महाकाली पिक्चर ज्या प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्सचा भाग आहे, त्यात अधिरा नावाचा एक पिक्चर आहे. त्यातलं मेन कॅरेक्टर अधिरा हे इंद्राशी कनेक्टेड आहे. थोडक्यात शुक्राचार्यांची पिक्चरमधली ओपनिंग इंद्राशी संबंधित आहे आणि याच युनिव्हर्समध्ये इंद्राशी कनेक्शन असलेला पिक्चर येतोय. शुक्राचार्य ओळखले जायचे मृत संजीवनी विद्येसाठी. जेव्हा असुरांचा पराभव होत होता, देवांची बाजू भक्कम ठरत होती, तेव्हा आपल्याकडे असलेली संजीवनी विद्या वापरून शुक्राचार्यांनी असुरांना पुन्हा जिवंत केलं. त्यांनी ही विद्या भगवान शंकरांची तपस्या करून मिळवली होती. पुराणांमध्ये असे उल्लेख आहेत की मृत संजीवनी विद्या मिळवण्यासाठी शुक्राचार्यांनी अनेक वर्ष तपस्या केली. त्यावेळी इंद्राने त्यांची तपस्या भंग करण्याचे अनेक प्रयत्न केले. आता हाच सीन महाकालीच्या टीजरमध्ये असा दाखवलाय, जिथे शुक्राचार्य तपस्या करत आहेत. तिथल्या झाडांची मुळं सुद्धा त्यांच्या शरीराशी एकरूप झाली आहेत. पीक डिटेलिंग इथे आहे की, आणि ज्या समुद्र मंथनाचा उल्लेख डायलॉगमध्ये आहे, त्याचं चित्र मागच्या भिंतीवर असण्यातही आता मूळ विषय म्हणजे शुक्राचार्य आणि बळीराजाची गोष्ट. बळीराजा महापराक्रमी, त्याने इंद्राचा पराभव केला आणि इंद्राचं स्वर्ग राज्य आपल्या ताब्यात घेतलं. या सगळ्यात बळीराजाचे गुरु होते ते शुक्राचार्य. मुळात पुराणांमध्ये शुक्राचार्यांचा अनेक ठिकाणांचा उल्लेख हा गुरु म्हणून आहे. असुरांना फक्त विद्या शिकवल्या नाहीत, तर त्यांचे युद्ध, त्यांचा देवांसोबतचा संघर्ष, या सगळ्याची आखणी केली. त्यातूनच बळीराजाने आपल्या साम्राज्याची आखणी
वाढवलं. मग जेव्हा बळीराजाची ताकद वाढत गेली, तेव्हा विष्णूने वामन अवतार घेतला आणि बळीकडे 3 पावलांचं दान मागितलं. तेव्हा शुक्राचार्याने वामनाचं रूप ओळखलं आणि ते झारीत किंवा कमंडलूमध्ये सूक्ष्म रूपात गेले आणि तेव्हा पाणी येण्यासाठी काडी आत टाकण्यात आली आणि त्यामुळे शुक्राचार्यांचा डोळा निकामी झाला, अशी पुराणकथा आहे. तोच संदर्भ महाकालीमध्ये दिसलाय. अक्षय खन्नाच्या डोळ्यांमधून महाकालीच्या टीझरमध्ये एका ठिकाणी विभीषण दिसतो. याच युनिव्हर्सच्या हनुमान पिक्चरमध्ये सुपर पॉवर मिळालेला हिरोला आपल्या ताकदीची जाणीव करून देणारा विभीषणच असतो. पण वाल्मिकी रामायणात कुठेच शुक्राचार्य हे रावणाचे गुरु आहेत असा उल्लेख आढळत नाही. मग विभीषण कसा काय दिसतो? तर रामायण परंपरा आणि काही पौराणिक कथांमध्ये शुक्राचार्यांचा रावणाच्या दरबाराशी, राक्षसांच्या यज्ञविधींशी किंवा नीतीशी संबंध जोडला जातो. त्यांनी रावणाला कुठली विद्या शिकवली नसली तरी त्यांनी त्याच्या मुलासाठी काही यज्ञ केल्याचं, मेघनाथचे गुरु असल्याचं सांगण्यात येतं. पण त्याचं पिक्चरशी काय संबंध? तर रावणाचा मुलगा मेघनाथ, त्याचं दुसरं नाव इंद्रजित. त्याला हे नाव कसं मिळालं? तर त्याने इंद्राचा पराभव केला. उत्तरकांडानुसार शुक्राचार्यांनीच मेघनाथला महत्त्वाच्या विद्या शिकवल्या. त्यातून तो ताकदीचा योद्धा झाला आणि त्यानंतर त्याने इंद्राचा पराभव केला. म्हणजे इथेही अप्रत्यक्षपणे शुक्राचार्य विरुद्ध इंद्र अशी लढाई आहे आणि त्यामुळेच प्रशांत वर्मा काहीतरी मोठं प्लॅनिंग करतोय हे लक्षात येतं. शेवटचा मुद्दा अर्थात रक्तबीजचा. पुराणांनुसार रक्तबीजला भगवान शंकरांकडून वरदान मिळालं होतं. त्यानुसार त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक नवीन राक्षस जन्माला येऊ शकत होता. त्यामुळे त्याला जखमी करणं हा पर्याय नव्हता. मग महाकालीने त्याचा वध केला. त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब गिळला, जमिनीवर पडू दिला नाही. ही लढाई होती ती महाकाली विरुद्ध रक्तबीज अशी. आता रक्तबीजाचा शुक्राचार्यांशी थेट संबंध नाही, पण दोघांचा सामना देवांशी झाला. रक्तबीज हा सुद्धा असुर. त्यामुळे आता सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन रक्तबीज आणि शुक्राचार्य यांचं कनेक्शन दाखवलं जाऊ शकतं. पण मूळ विषय हा आहे की हा पिक्चर महाकालीनं नावाने आहे. या पिक्चरमध्ये मेन कॅरेक्टर भूमी शेट्टी आहे, जी महा नावाची भूमिका करते. त्यामुळे चर्चेत अक्षय खन्ना असला तरी, हनुमान पिक्चरसारखी स्टोरी असली तरी यात महा कॅरेक्टरला दैवी शक्ती मिळतील आणि तिचा सामना मॉडर्न डे विलनशी होऊ शकतो, अशी थेरी आहे. या सगळ्याचा मास्टर माइंड असलेल्या प्रशांत वर्माचं प्लॅनिंग डीप आहे. तो एकाच वेळी भारतीय पुराणांमधली अनेक कॅरेक्टर पिक्चरमध्ये आणतोय, पण सगळ्याचं कनेक्शन आजच्या वेगात घडत असलेल्या घटनांशी ठेवलेलं आहे. आणि तो हे सगळं गणित 30 ते 50 कोटी रुपये पर पिक्चर बजेटमध्ये लावतोय. शुक्राचार्य, हनुमान, इंद्र, विभीषण आणि महाकाली या सगळ्यांचा भोवती एक गोष्ट फिरते. प्रशांत वर्माच्या शब्दात हा अखंड भारताचा इतिहास आहे. पण हा दाखवण्यासाठी त्याने युनिव्हर्स आखलाय. भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये मॅडॉकचं हॉरर युनिव्हर्स, सध्या फारसं चर्चेत नसलेलं लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स यशस्वी प्रयोग झाले. वायर स्पाय युनिव्हर्स, रोहित शेट्टी कॉर्फ युनिव्हर्स बरेच मागे पडले. पण पुराणातल्या गोष्टी, पात्र यांना पुढे आणत तेलुगूमध्ये काम करत प्रशांत वर्माने तगडं प्लॅनिंग केलंय. शुक्राचार्य वॉर क्राय फक्त सुरुवात ठरू शकते. त्यामुळेच